हॅलो मित्रांनो, छान छान गोष्टींमध्ये मी आज परत घेऊन आले आहे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न. तर मग तयार आहात ना? तर चला पटकन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो? ए. पांढरा, बी. गडद भगवा रंग, सी. हिरवा रंग, डी. पांढरा आणि हिरवा. आणि तुमचं उत्तर आहे बी. गडद भगवा रंग. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो? ए. वाढ आणि प्रजनन, बी. शांतता आणि सत्य, सी. सामर्थ्य आणि धैर्य, डी. यापैकी नाही. आणि तुमचं उत्तर आहे सी. सामर्थ्य आणि धैर्य. राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो? ए. केशर रंग, बी. हिरवा रंग, सी. पांढरा रंग, डी. पांढरा आणि हिरवा रंग. आणि तुमचं उत्तर आहे सी. पांढरा रंग. राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो? ए. पांढरा रंग, बी. गडद भगवा रंग, सी. हिरवा रंग, डी. पांढरा आणि हिरवा रंग. आणि तुमचं उत्तर आहे सी. हिरवा रंग. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? ए. विकास आणि सत्य, बी. शांतता आणि सत्य, सी. धैर्य आणि विकास, डी. इतर. आणि तुमचं उत्तर आहे बी. शांतता आणि सत्य. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो? ए. शांतता आणि सत्य,
बी वाढ आणि प्रजनन, सी विकास आणि सत्य, डी इतर. आणि तुमचं उत्तर आहे बी वाढ आणि प्रजनन. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती स्पोक्स आहेत? ए 22, बी 24, सी 12, डी 25. आणि तुमचं उत्तर आहे बी 24.